केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2025चा निकाल जाहीर झाला आणि कळवणच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला गेला. डॉक्टर सायली पगार यांनी दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रँक करीत देशपातळीवर 87वा क्रमांक पटकावलाय. IAS म्हणून त्यांचं स्वप्न पूर्ण झाले. अत्यंत कमी वयात देशातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षेत त्यांनी मिळवलेले यश संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरले. 2025 मध्ये 14,000 विद्यार्थ्यांपैकी 958 अंतिम यादीत आलेत. त्यात महाराष्ट्रात 4 उमेदवार पहिल्या 100 मध्ये झळकले. यात डॉक्टर पगार यांनी स्थान मिळवले. या यशामागे वडिलांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा असल्याचं डॉक्टर सायली यांनी विशेष मुलाखतीच्या दरम्यान सांगितले. बघूया त्यांचा हा खास प्रवास मुलाखतीच्या माध्यमातून. नमस्कार, मी सुरेश चव्हाण. लोकसाक्षी न्यूज आणि नाशिक वैभव मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. खरं तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या मुलाखती घेत असतो. नुकतंच जर बघायला गेलं तर MPSC आणि UPSCचा निकाल जाहीर झाला आणि यामध्ये नाशिकने देखील बाजी मारली. नाशिकमधनं देखील काही विद्यार्थिनींनी जर बघायला गेलं तर अव्वल नंबर आणत एक स्वतःची ओळख निर्माण केली. आणि पैकी जर बघायला गेलं तर डॉक्टर सायली भिका पवार आज आपल्या सोबत आहे. देशामध्ये जर बघायला गेलं तर 87वी रँक प्राप्त केलेली आहे. हा प्रवास त्यांचा जाणून घेतोय आपण खास मुलाखतीच्या माध्यमातून. सर्वात आधी आपलं खूप स्वागत आहे. ही गोष्ट अचीव करणं म्हणजे सर्वात मोठी खरं तर आपल्यासाठी प्राप्ती म्हणूया आपण. बऱ्याच गोष्टी आपण कमालाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी काय विजन होतं? एज्युकेशन घेत असतो आणि हा विचार कुठेतरी आपल्याकडे येतो की आपल्याला UPSC द्यायची किंवा MPSC मध्ये आपल्याला स्पर्धा परीक्षेत उतरायचं आहे. काय ध्येय होतं? सुरुवातीला तरी एक्झाम पास होणं आणि प्रशासकीय सेवेत निवडून येणं हेच ध्येय होतं. तुम्ही MBBS झालेला आहात आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण काम करतोय. सगळ्या गोष्टी होत्या, पण हा विचार कसा तुमच्याकडे आला की मला खरं तर स्पर्धा परीक्षा द्यायची? UPSC ची ही जी सिव्हिल सर्व्हिसेसची एक्झाम आहे हिच्याबद्दल मला शाळेत वडिलां थ्रू माहिती झालेलं होतं की अशी परीक्षा घेतली जाते. त्याच्यानंतर मग 10वी मध्ये सायन्स घेतलेलं कारण की आवड निर्माण झाली. मग त्यानंतर माझा मेडिकललाही नंबर लागला. तो सुद्धा चालूच होतं ग्रॅज्युएशन. पण ग्रॅज्युएशन करतानाच पुढे हे काय करायचं असं डोक्यात विचार चालू होते. पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं का परदेशात जायचं डॉक्टर म्हणून का प्रशासकीय सेवेत जायचं असा विचार करता करता मग माझं त्याच वेळी नेमकं ग्रामीण भागात पण ड्युटी चालू होती. तर तेव्हा बरेचसे अडचणी डोळ्यासमोर आले की आपल्याकडे कसं औषधांचा तुटवडा आहे, डॉक्टर्स नाही आहेत, बरेच प्रॉब्लेम समोर आले. आणि मग विचार केला की या सेवेत जाऊन मला बरंच काही करता येईल या भागात. पण खरं तर चॅलेंजिंग असतं आणि खरं तर आपल्याला बोलणं सोपं असतं किंवा आज जर बघायला गेलं तर हा सायली खरं तर IAS आहे, परंतु याच्या मागे जर बघायला गेलं तर नक्कीच कुठेतरी एक संघर्ष असतो आपला किंवा स्टडी आहे, सगळ्या गोष्टी असतात. कसा फेस केला आणि काय काय अडचणी आल्यात? अडचणी म्हणायला गेलं तर जेव्हा मी सुरुवातीला तयारी केली तेव्हा माझं इंटर्नशिप चालू होतं. तर तेव्हा आम्हाला 12-12 तास ड्युटी असायची आणि त्याच्यातून वेळ काढून अभ्यास करणं फार कठीण जात होतं. म्हणून पहिल्या प्रयत्नात मला नेमके फक्त 1च महिना सुट्टीसारखा मिळाला अभ्यास करायला आणि तेव्हा माझं 6-7 मार्कांनी राहून गेलेली फर्स्ट प्रिलिम. पण मग त्याच्यानंतर आपल्याकडे अजून एक अटेम्प्ट बाकी होता म्हणून मी तयारीला लागली परत. आणि ते करत असताना ड्युटी पण करायची इच्छा होती की आपण परत ग्रामीण भागात सेवा देत असताना करूया. 4 महिने ड्युटी पण करत होती ग्रामीण रुग्णालयात मेडिकल ऑफिसर म्हणून. आणि ते सुद्धा करताना वेळ जसा भेटायचा तसा काढून मी अभ्यासाला द्यायची आणि हेच थोडंफार चॅलेंजिंग होतं. पण तरी मॅनेज केलं प्लॅनिंग आणि प्रॉपर एक्झिक्युशननी तर मला करता आलं या परीक्षेसाठी. बरेचसे मुलं मुली यामध्ये उतरत असतात आणि कुठेतरी त्यांचं देखील एक विजन असतं की बाबा नाही ठीक आहे मला एक अधिकारी व्हायचंय, परंतु ते स्वप्न जे असताना कुठेतरी उराशी बाळगत असताना प्रयत्न देखील होत असतात आणि बऱ्याच मुलींना त्यामध्ये अपयश देखील येत असतं. काय कारण असतात आणि जरी अपयश जरी आलं तरी सातत्य किती महत्वाचं? जसं माझ्या केसमध्ये आहे की मला पण पहिल्यांदा अपयश आलेलं, पण त्याच्यानंतर मी गिव्हअप नव्हतं केलेलं. मी परत उतरली आणि माझ्या जितके वीकनेसेस होते ते आयडेंटिफाय केले की नेमकं चुकतं कुठे आहे माझं.
ते ओळखून घेतल्यावर मला कळालं की आपल्याला नेमकं काम कुठं करायचं आणि आपले काय काय स्ट्रेंथ्स आहेत Right. हे आयडेंटिफाय केल्याने माझा बराच टाइम पण वाचलेला आणि मला नीट प्लॅनिंग करता आली की मला कोणत्या भागावरती नीट काम करायचंय. त्याच्यानी जी जर्नी होती किंवा जे प्लॅनिंग होतं ते माझ्यासाठी परफेक्ट होतं, ज्याच्यानी मला ती परीक्षा लवकर क्लिअर करता आली. बऱ्याचशा लोकांना या चॅलेंज अशामुळे येतो की ते बाकी लोकांचं ब्लाइंडली फॉलो करतात, त्याच्यावरती ते स्वतः अनालाइज नाही करत की मला काय गरज आहे याच्यातली. तर त्याच्यामुळे त्यांना बरेचसे अटेम्प्ट लागून जातात की त्यांच्या गरजेनुसार त्यांनी प्लॅनिंग नसती केलेली. तर हा एक मोठा चॅलेंज असतो. आणि दुसरं असतं की त्यांनी दुसरा प्लॅन बी पण ठरवलेला नसतो. आणि मला वाटतं प्लॅन बी जर आपल्या डोक्यात एखादी असलं तर आपलं एक मेंटल रिअश्युरन्स असतं की जरी मी इकडे पास नाही झालो तर माझ्याकडे दुसरा एक फॉलबॅक प्लॅन आहे. तर हेच 2-3 सजेशन असतील की त्यांनी फॉलो करावे. फार महत्वाची गोष्ट आहे. कारण काय होतं की आपण कुठेतरी आपलं एक स्वप्न असतं आणि जर ते पूर्ण नाही झालं तर मग आपण खरं तर डिप्रेशन मध्ये जात असतो, किंवा तो विचार आपल्याकडे आल्यानंतर आपण आपल्या डोळ्यासमोर एक अंधार निर्माण होत असतो आणि मग दुसरं आपल्या समोर एक संधी असताना सुद्धा आपण तिकडे जाऊ शकत नाही. सो हे इम्पॉर्टंट आहे की आपल्याकडे बी प्लॅन हवा, जो तुमच्याकडे होता. खरं तर आपण वैद्यकीय क्षेत्रात काम करत होतात, सो एक विचार तुमच्याकडे नक्कीच असेल की बाबा हरकत नाही, इथे अपयश आलं तरी मला जॉब करता येईल, अदरवाईज मला स्वतःचं हॉस्पिटल क्लिनिक जे काय असेल मला स्टार्ट करता येईल. काय होतं की या सगळ्या जर्नीमध्ये नक्कीच एक घरून आपल्याला सपोर्ट असतो आणि त्यांचा सपोर्ट असतो म्हणून कुठेतरी आपण या गोष्टी सहज करू शकतो. सो त्यांच्याबद्दल ऐकायला आवडेल. मी माझी पूर्ण तयारी नाशिकला घरी आई वडिलांबरोबर राहून केलेली आहे. तर मला त्याचं महत्व कळतं की आपल्याला तो सपोर्ट किती महत्वाचा आहे. म्हणायला गेलं तर माझी जितके अडचणी किंवा मला जे आतून फ्रस्ट्रेशन कधी कधी भरून यायचं की आपल्यातून होणार का नाही किंवा नाही झालं तर पुढे काय, हे सगळं जे मनात आपल्याला अभ्यास करताना डिस्ट्रॅक्शन्स असतात, हे मी कायम माझ्या आई वडिलांबरोबर शेअर करत राहायची, माझ्या भावाबरोबर शेअर करत राहायची की असं असं मला अडतंय, माझ्याकडनं होणार नाही तर काय. तर त्याच्याने मला बऱ्याचदा मन मोकळं होऊन जायचं की यांना एकदा सांगून दिलं की असं असं आहे, तर मग नंतर मग एकदा मन हलकं झालं का मग मला नीट परत अभ्यासाला लागता यायचं. तर हा एक टिप लोक घेऊ शकतात की तुमच्या आई वडिलांना सांगा, ते तुमचं ऐकून घेण्यासाठीच आहे आणि ते तुम्हाला चांगले टिप्स देऊ शकतात. आणि बऱ्याचदा जेव्हा आपल्याला डाऊट्स असतात त्यांनी पाहिलेलं असतं की तुम्ही किती मेहनत केलेली आहे, आणि त्यावेळी जेव्हा आपण स्वतः सेल्फ डाऊट मध्ये असतो की माझ्यातून होणार की नाही, त्यांनी बघितलंय की तू राटपात केलून अभ्यास केलेला आहे तर तुला रिझल्ट भेटणारच. तर त्यावेळी जेव्हा आपल्या रिझल्टच्या टेन्शन मध्ये असतो त्यावेळेस त्यांना तरी हिंमत देता येते की नाही तुझं होऊनच जाईल करून. आणि जरी तुम्हाला आई वडिलांबरोबर शेअर नाही करता येत असेल तर 2-3 चांगले मित्रमैत्रिणी ठेवा ज्यांच्याशी तुम्हाला मनमोकळं बोलता येईल, ते सुद्धा तुमचा आधार बनून उभं राहतील. नक्कीच. खरं तर ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या असतात आणि मग कुठेतरी आपल्याला एक उत्साह, एक ऊर्जा मिळत असते. हा सपोर्ट जर आपल्याला मिळाला, सर्वात महत्वाचं असं की उच्च पदावर आपण आता कार्यरत असणार आहोत आणि जबाबदारी ही आपली तेवढीच असणार आहे. खरं तर तरुणाई आता स्पर्धा परीक्षा देऊन खरं तर चांगल्या पदावर एक अधिकारी म्हणून कार्यरत होत आहेत. आता खूप आनंदाची गोष्ट आहे आणि अपेक्षा देखील तेवढ्याच खरं तर जनतेच्या, सर्वसामान्य जनतेच्या विशेष करून आपल्याकडनं असतात. प्रशासकीय सेवेमध्ये मला काम करायचंय, जबाबदारी माझी खूप मोठी आहे, सो त्या जबाबदारीकडे कसं बघता? सर्वात आधी ती जबाबदारी बघताना मी काही विभाग ठरवलेले आहेत की मला यांच्याकडे चांगलं लक्ष द्यायचंय. जसं माझं बॅकग्राऊंड आरोग्य सेवेकडचं आहे, तर माझं विशेषतः ध्यान त्याच्याकडे आणि एज्युकेशनकडे राहील असा माझा उद्देश तरी आहे. पण अजून माहित नाही की पुढे काय काय चॅलेंजेस येतील. पण एक आहे की कायम ऍटिट्यूड लर्निंगचा ठेवायचा आहे, आपले सिनियर्स मार्गदर्शन घेऊन त्यांच्याकडनं शिकूनच पुढे निर्णय घ्यायचे आहेत. दुसरं स्ट्रेस हँडलिंग हा एक मोठा चॅलेंज राहणार आहे, ज्याच्यासाठी मी सांगेल की काहीतरी फिजिकल फिटनेस, एखादी स्पोर्ट्स आणि माइंडफुलनेस जसं मेडिटेशन याच्याकडे पण लक्ष द्यायचा विचार आहे, जे मी आतापासून फॉलो करायला सुरुवात केलेली आहे. नक्कीच. पण कुठेतरी हा जनतेचा विचार आपल्याकडे असणं, आणि खरं तर तुम्ही सुरुवातीपासून एक नेहमी आता मी ऑब्झर्व करतोय की काय अडचणी येत आहेत ते बघत आले तुम्ही आणि मला त्याच्यासाठी काम करायचं हा विचार तुमच्याकडे, म्हणून नक्कीच ते काम देखील त्या पद्धतीने तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडणार, हे मात्र तेवढंच नक्की. आज काय झालं माहिती का, सर्वत्र जर बघायला गेलं तर काही अधिकारी किंवा काही लोकांच्या काही गोष्टींमुळे जर बघायला गेलं तर
प्रत्येक नागरिकाकडे एक वेगळा विचार राहिला आहे आणि तो म्हणजे असा की अधिकाऱ्यांकडनं ती कामं होत नाही किंवा अधिकाऱ्यांकडनं जर बघायला गेलं त्या गोष्टी मिळत नाही. कुठेतरी तुमच्यासारखे अधिकार आणि खरं तर कर्तव्यदक्ष अधिकारी प्रामाणिकपणे आणि पारदर्शक कारभार जर असेल तर नक्कीच त्याला सगळ्यांना त्याचा फायदा होत असतो. ती गोष्ट किती महत्वाची आहे, कारण तिथे जर बघायला गेलं, कारण ज्या विश्वासाने मला म्हणजे तुम्हाला मला जर बघायला गेलं तर घरातून सपोर्ट मिळालेला आहे, आज त्या अधिकारापर्यंत त्या पदापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. त्या पदाला तेवढा न्याय देता येईल का? सर्वात मोठी गोष्ट जी सर्वसामान्य माणसाला वाटते की माझं मनातली जी अडचणी वगैरे आहेत, जी रोजची आपल्याला दगदग सहन करावी लागते, ती मी कुठं मांडू, हा सगळ्यात मोठा प्रश्न त्यांच्या समोर असतो. आणि कधी कधी त्यांना वाटतं की अधिकाऱ्यापर्यंत माझे जे प्रॉब्लेम्स आहेत ते नीट पोहोचतायत की नाही. या बाबतीत मला वाटतं की बऱ्याचशा अधिकाऱ्यांनी पावलं घेतलेली आहेत ज्याच्याने ते सोशल मीडिया थ्रू लोकांचे टचमध्ये राहतात, त्यांना त्यांचे सगळे मेसेजेस वगैरे बघत राहतात. दुसरं ते जनता दरबार थ्रू पण बऱ्याचशा गोष्टी सॉल्व्ह करतात. तर हे काही बरेचसे एक्झाम्पल्स बघून त्यावेळी सिच्युएशन नुसार जे योग्य असेल आणि जितकं मला जनतेबरोबर कॉन्टॅक्ट ठेवून त्यांच्या अडचणी समजून घेता येतील त्याप्रमाणे मला काम करायची इच्छा आहे. नक्कीच. खरं तर मी नेहमी सांगत असतो मुलाखतीमध्ये की देशाने मला काय दिलं, समाजाने मला काय दिलं, यापेक्षा मी देशाला, मी समाजाला काय देणं लागतो, ही भावना जर प्रत्येकाच्या मनामध्ये उभी राहिली तर नक्कीच एक कर्तव्य दक्ष अधिकारी हा प्रामाणिकपणे काम करू शकतो. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात आणि ते पेपरला, मीडियाला आपण बघत असतो. सो कुठेतरी ह्या गोष्टी बाजूला होतील आणि एक पारदर्शक कारभार हा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत जर माध्यमातून जर सुरू झाला तर नक्कीच मला वाटतं की बाबा आपल्या देशाची जी प्रगती किंवा जी भरभराट आहे ती खूप उत्तमरित्या होईल आणि जनतेचे जे काही सर्वसामान्य प्रश्न असतात किंवा त्यांच्या ज्या अडीअडचणी असतात त्या सॉल्व्ह होतील आणि आनंदी होतील. हाच त्याच्या मागचा उद्देश, म्हणून तो विचार खरं तर पहिले आपल्याकडे यायला हवा. लाल दिव्याच्या गाडीमध्ये खरं तर आपण बसणार आहोत. नक्कीच आपल्याला खरं तर एक स्वप्न देखील असतं आपलं, परंतु एक ज्यावेळेस तो रिझल्ट लागला आणि रिझल्ट लागल्यानंतर पहिली बातमी ज्यावेळेस घरच्यांच्या कानावरती पडली, तो क्षण कसा होता, काय त्यावेळेसची सिच्युएशन आहे, प्रतिक्रिया? रिझल्ट हा 6 मार्चला लागलेला आणि त्यावेळेस अशी कल्पना आलेली की आज दुपारपर्यंत तरी रिझल्ट लागणार आहे. तर सगळी टेन्शन चालू होती तेव्हा घरात की काय होतं काय नाही. आणि तेवढ्यात माझ्या भावाने आधी रिझल्ट पाहिलेला आणि त्यांनी सगळ्यांसमोर सांगितलेलं की झालंय आणि ही रँक आलेली आहे. पहिले 2-3 दिवस तरी वाटायचं नाही की खरंच झालेलं आहे आणि 6 मार्चला झोप सुद्धा येत नव्हती की उठलो आणि मग काय स्वप्न तर नाही असं होतं का काय. पण मग हळूहळू ते सेटल व्हायला लागलं की आता झालंय, आपल्याला परत परीक्षा द्यायची गरज नाही. तर सुरुवातीचे काही दिवस होते की विश्वास पटत नव्हता आपलं खरंच झालेलं आहे. त्याच्यानंतर सगळ्यांना कळवलं, सगळे नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना, आणि त्यांना सुद्धा खूपच आनंद झाला की आपल्या ओळखीतनं कोणीतरी झालेलं आहे ही परीक्षा पास. वा. आणि याच औचित्य म्हणून जर बघायला गेलं तर मला वाटतं जेव्हापासून रिझल्ट लागला तेव्हापासून तर आतापर्यंत सारखे सत्कारच चालू आहेत. गावी जाणं होतं बऱ्याच मित्रमंडळी किंवा नातेवाईकांमध्ये, काय त्यांच्या भावना, कशा प्रतिक्रिया आणि कसा तो अनुभव साधारण? सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सगळ्यांना खूपच आनंद झालेला आहे की आपल्या ओळखीतून, आपल्या परिवारातून, आपल्या गावातून, आपल्या जिल्ह्यातून कोणीतरी असं झालेलं आहे. आणि त्याच्यातून त्यांच्या मुलं मुलींना सुद्धा खूपच प्रेरणा भेटते की ते सुद्धा पुढे जाऊन अशी परीक्षा देऊ शकतात, की आपल्या जवळचं कोणी ही परीक्षा पास होऊ शकतं तर आपण सुद्धा करू शकतो. आणि बरेचसे लहान लहान मुलं सुद्धा येऊन मला सांगतात की दीदी मला तुझ्यासारखी परीक्षा द्यायची, तू कसा हे केलेला. म्हटलं आता तुमचं स्कूलचं एज्युकेशन करा आणि मग मी तुम्हाला आहेच मार्गदर्शन द्यायला. बरेचसे कॉलेज स्टुडंट्स पण येऊन सांगतात की आम्हाला आत्तापासून तयारी करायची, तर आम्हाला गाईड करा. त्याच्यासाठी पण मी कॉलेजेसमध्ये जाऊ राहिली, सेमिनार्स घेऊ राहिली. त्याच्याने हे जाणवतं की आपल्या भागात पण लोकांना इच्छा आहे, पण मार्गदर्शन कुठे थोडं कमी पडतं. पण ते सुद्धा आजकाल युट्यूब आणि याच्यावरती बरंच काही आपल्याला फ्री कॉन्टेंट मिळतो आहे. फक्त आपण डिस्ट्रॅक्ट न होता जे आपल्याला युजफुल आहे तेवढंच वापरलं तर बरंच काही करता येईल परीक्षेमध्ये. येस, नक्कीच. आणि खरं तरी फार वेगळी गोष्ट असते, एक सन्मान होत असतो आपला, त्या निमित्ताने आपल्याला त्या लोकांमध्ये जाता येतं. आणि हा आदर्श कुठेतरी खरं तर सगळ्यांसमोर असतो, विशेष करून मुलींसाठी. तोच प्रश्न खरं तर मला घ्यायचा आहे आता, की बऱ्याचशा मुली अशा आहेत की
खरं प्रत्येकालाच ते बॅकग्राऊंड आहे अशातला काही भाग नाही आता. काही मुली जर बघायला गेलं तर खूप हुशार असतात, सो कुठेतरी माध्यमातून ते इथपर्यंत पोहोचत असतात. काही मुलांना असतं, काही मुलांना बॅकग्राऊंड नसतं, काही मुलींची परिस्थिती असते, काहींची नसते. सो जर मला अपयश आलं तर डिप्रेशनमध्ये न जाता माझ्याकडे बी प्लॅन काय असावा किंवा मला पुढे दुसरं काय करता येईल हा विचार कसा मला करता येईल. दुसरी गोष्ट अशी की एमपीएससी यूपीएससीच्या परीक्षा देत असताना जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये आपल्याकडे नेमका विचार काय असावा यासाठी काय मार्गदर्शन करणार? पहिले म्हणायला जायचं तर मुलींना एक मेसेज हा राहील की तुम्हाला जर तुमचे आईवडील ही संधी देत आहात की तुम्ही परीक्षा द्या आणि काहीतरी करून दाखवा, तर ती तुम्ही सोडू नका, कारण की हे तुमचं आयुष्य बदलू शकतं. आणि आपल्याकडे मुलींना युजली एवढे चान्सेस दिले जात नाही, तर ज्या मुलींना एवढं चान्स भेटतोय त्यांनी खरंच तो वाया न जाऊ द्यावा. आणि आई वडिलांना सुद्धा ही विनंती राहील की तुमच्या मुलींना करू द्या हे परीक्षा देणं, फक्त लग्न करून त्यांचं आयुष्य सेटल होईल याच्या मागे लागू नका, कारण की मुलगी तिच्या पायावर उभं राहणं हे खूप महत्वाचं आहे आजच्या काळात. दुसरं म्हणायला गेलं तर ही परीक्षाची तयारी, जो ध्येय ठेवायचा डोक्यात की आपलं असं नाही की रोजच 100% देऊ आपण, पण रोज आपल्याला बसायचं अभ्यासाला 2-3 तास का होईना आपल्याला काय वाचत राहायचंय, असं सोडून नाही द्यायचंय की आज मी केलं उद्या करणार नाही. तर कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे रादर दॅन मोटिवेशन. दुसरं म्हणायला गेलं तर तुम्ही आजकाल भरपूर रिसोर्सेस आहेत, तर तुम्हाला नेमकं कोणतं योग्य आहे हे छाटणी करणं खूप महत्वाचं आहे. नाही तर आजकाल आपण इन्फॉर्मेशन ओव्हरलोड मध्ये राहतोय, आपल्याकडे भरपूर काही आहे पण आपण नेमकं वाचायचं काय हे कन्फ्युजन कायम असतं आजकालच्या पिढीत. दुसरं, जर तुम्ही एखादी प्लॅन बनवला आहे तर तो कायम एक्झिक्यूट करण्यासारखाच प्लॅन बनवा. तुम्ही जास्त ओव्हरबोर्ड नका जाऊ की मी आज 10 गोष्टी करणार आणि ते नाही झालं का मग दुसऱ्या दिवशी निराश येतं, म्हणून त्याच्यावरती काम करा. दुसरं, प्लॅन बी बद्दल म्हणायला गेलं तर मला वाटतं 2-3 अटेम्प्ट झाल्यावर प्लॅन बी हा डोक्यात ठेवायला पाहिजे की मला आता दुसरं काहीतरी बघितलं पाहिजे, कारण की जो आपला हा प्राईम एज असतो 20 ते 30 मधला, याच्यात आपण जितकं प्रोडक्टिव्ह आणि जितकी लर्निंग कॅपेबिलिटीज असते ही नंतर आपल्याला हळू स्लो झाल्यासारखं वाटतं की तेवढं आपल्याला इझिली ग्रास्प करता येत नाही. तर या वयाला जास्तीत जास्त आपल्याला करिअर घडवायचं किंवा एखादी स्टेबल नोकरी भेटणं हे जास्त महत्वाचं असतं. म्हणून जर तुमचा हा प्लॅन ए जरी असला तर एक प्लॅन बी कायम त्याच्यावरती पण काम चालू राहू द्या. त्याच्यासाठी स्किल्स अक्वायर करत राहा किंवा कोर्सेस करत राहा साईडमध्ये. त्याच्याने तुम्हाला नंतर जरी नाही झालं तर एक चांगला प्लॅन बी तयार राहील ज्याच्याने तुमचं आयुष्य स्थिर राहील. येस, नक्कीच. या सगळ्या जर्नीमध्ये नक्कीच एक आपलं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक मुलीला वाटतं की माझं स्वप्न पूर्ण झालंय, आता मी एक उच्च अधिकारी म्हणून कुठेतरी एका पदावरती आहे, आई वडिलांची स्वप्न मला पूर्ण करायची. सो 2 गोष्टी, एक तर तुमचं स्वप्न काय आहे आणि आई वडिलांचं स्वप्न कुठलं की जे पूर्ण करायचंय. माझं स्वप्न सध्या तरी परीक्षेतच होतं की आपण IAS म्हणून पुढे नियुक्ती करून चांगली कामगिरी करावं. त्याच्यानंतर सध्या तरी माझं हेल्थवरती फोकस आहे की माझी फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थ जिच्याकडे मी दुर्लक्ष केलेलं होतं मध्ये, तिच्यावर लक्ष द्यावं. दुसरं, आई वडिलांचं स्वप्न हेच होतं की दोघी मुलांनी आम्ही काहीतरी चांगलं करून आमच्या पायावर उभं राहावं. माझा भाऊ अजून लहान आहे म्हणून त्याच्यावरती सध्या लक्ष आहे. दुसरं, मला वाटतं त्यांचं स्वप्न मी तरी जितक्या माझ्या परीने शक्य आहे पूर्ण केलेलं आहे. आता बघूया पुढे. नक्कीच नक्कीच. खर तर आत्ताचे समाधान खर तर आपल्या जोडीत आहे. मला तरी वाटतं की ते खूप आहे आणि पुढे नक्कीच जसं आपण पुढे जातो आपलं विजन पुढे खरं तर वाढत जातं किंवा तय होत जातं आणि अपेक्षा वाढतात आणि त्या पूर्ण देखील होतील, हे मात्र तेवढंच खरं आहे. शेवटचं सेगमेंट, खरं तर आम्ही त्याला शेवटचा प्रश्न किंवा सेगमेंट असं नाही म्हणणार. या सगळ्या जर्नीमध्ये जर तुम्हाला कोणाला थँक्स म्हणायचं असेल, फोन कॉलिंगचा सेगमेंट आहे आमचा, की तुम्हाला अशा व्यक्तीला फोन करायचं की जी व्यक्ती तुमच्या कायम सोबत असते किंवा एक मित्रत्वाच्या नात्याने आपण सगळ्या गोष्टी शेअर करत असतो. कधी कधी आपण देखील कुठेतरी खचत असतो किंवा सगळ्या गोष्टी डिस्कस करत असतो मनमोकळेपणाने. मग आता जर कोणाला थँक्स म्हणायचं असेल फोन करून, स्पीकर फोन, तर कोणाला कॉल करणार?
मी माझ्या लहान भावाला फोन करेल, कारण की बऱ्याचदा मी अभ्यास करताना तो माझ्यावर लक्ष ठेवायचा की नेमकी अभ्यास करते का फोन बघते, तर त्याचा धाक होता मला घरात. तर त्याच्यामुळे कुठेतरी त्याला थँक्यू म्हणायचं राहून गेलेलं आहे. वा वा. तर त्याला थँक्स. या निमित्ताने आपण त्याच्याशी संवाद साधूयात. हो. हॅलो. हॅलो. हा बोल. तुला थँक्यू म्हणायचं होतं की तू माझ्या जर्नीत मला साथ दिलेली आणि कायम धाक राहिला तुझा की तू अभ्यास करते का नाही, याबद्दल थँक्यू. या जर्नीमध्ये जर तुम्हाला कोणाला थँक्स म्हणायचं असेल तर कोणाला म्हणणार? तो या सगळ्या लोकांमधनं तुझी निवड केली त्यांनी की मला माझ्या भावाला थँक्स म्हणायचंय. सो आज तुला कसं वाटतं? खरं तर आपली बहीण IAS झाली आणि खूप चांगल्या पद्धतीने जर बघायला गेलं तर तिचं आज नाव आहे. कसं तुझ्या फिलिंग्स? अच्छा, ऑब्विसली सगळ्यांना आनंदच होतोय. माझे फारच आनंद झालाय या गोष्टीचा. आणि तिने जे केलंय ते त्याच्यात माझा काही एवढा हात नव्हता. त्याच्या होता ते तिथंच होतं, तिथं हार्डवर्क होता. तिने ऍब्सोल्युटली तिचा ते लहानपणापासून ड्रीम होता. तिने ते हार्डवर्क थोडा वर्क पुट केलं त्याच्यातून ते तिने अचीव्ह. त्याच्यात माझा ऍक्सेस रोल नाही. पण तिने सांगितलं की म्हणे तुझं धाका असायचा अभ्यास. तरी असं वाटतं मी फार ग्रेटफुल आहे त्या गोष्टीसाठी. आणि कॉंग्रॅच्युलेशन टू हार्डवर्क. नक्कीच. खर तर बघ, इथे वयाचा कुठे संबंध नसतो, पण आपण जे सपोर्ट करत असतो किंवा बरोबर असतो हे फार महत्वाचं आहे. आता खर तर जबाबदारी अजून तुझी देखील वाढलेली आहे की तुला अजून खर तर म्हणजे शेवटपर्यंत त्याच्यासोबत तुला राहायचं आहे आणि अजून त्या गोष्टी पूर्णत्वाकडे न्यायच्यात. सो तुझ्या सपोर्टची गरज असणार आहे. ठीक आहे. माझा सपोर्ट काय म्हणत. येस. ओके, चल. थँक्यू तुला पण आणि त्यांना पण, आणि असाच तुझा सपोर्ट कायम असू दे. ठीक आहे. येस. ओके, थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा. खरं तर प्रवास हा खूप मोठा असतो. MPSC आणि UPSC हा शब्द उच्चारायला काही सेकंदही लागत नाही, किंवा ज्या पदावरती आपण आहोत ते पदाला जर बघायला गेलं तर त्याचं कौतुक करताना देखील खरं तर काहीच वेळ लागत नाही, परंतु ते अचीव करण्यासाठी प्रचंड मेहनत असते, जिद्द, चिकाटी. तेव्हा कुठे जर बघायला गेलं तर हे सगळं आपल्या झोळीत पडत असतं, ते समाधान आपल्याला मिळत असतं. आणि खरं तर ते तुम्ही केलंय. खूप साऱ्या शुभेच्छा देतो. असंच काम तुमच्याकडनं खरं तर पुढे घडत राहू, आनंद तुम्हाला मिळत राहू. आणि खरं तर जनसेवा हा वसा तुम्ही घेतलेला आहे आणि तो उत्तमरित्या पार पाडाल यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबाची देखील साथ आहे आणि तेवढी साथ जनतेची देखील असणार आहे. थँक्यू सो मच आणि खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.